अनाऊन्स केल्यानंतर आला नाही तर समोरच्या संघाचे 4 धावा पेनल्टी म्हणून कट केले जातील, याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू, आता मात्र हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. सलामीला आलेली जोडी खंबाले टायगर संघाची, एकनाथ वर्सेस रामकृष्ण, एकनाथ आणि रामकृष्ण, आणि गोलंदाजीचा भार सांभाळलाय तो मात्र दिनेश यांनी. पहिला चेंडू स्वेर चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू, म्हणजे एका चेंडू मध्ये 1 धावा खर्च केल्यात. हा सुंदर चेंडू, चेंडूला वेग मात्र होता, अचूक टप्पा होता, म्हणजे दुसरा चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या फेकी केलाय तो मात्र दिनेश या गोलंदाजाने. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पाहिजे त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, कारण की याच्या आधी जे सामने झाले त्या पूर्ण सामन्यांचा मात्र अनुभव त्यांनी घेतला होता की या मैदानामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सुंदर चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र येतोय, चेंडू थोडस वळण घेतो पण क्षेत्ररक्षक मात्र तैनात, तो म्हणजे अमोल. हा निश्चितच या एका 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 अशी. दोन्ही संघ एक सामना जिंकले आहेत. आता दोन्ही संघामध्ये लढत होते, बघायचं आहे कोणता संघ आता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय, सालवेश्वर टायटन्स की खंबाले टायगर्स. कोणते प्रमोद लोके, निश्चितच एक अनुभवी खेळाडू, या खेळाडूकडे सुद्धा आज भरपूर असा अनुभव क्रिकेटचा आहे, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. 11 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. चला सामन्याला मात्र सुरुवात होते. पुन्हा एकदा डावखुराताचा फलंदाज रामकृष्ण, फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र फसतोय, एका धावेवर समाधान मानावं लागेल. निश्चितच 1-1, 2-2 धावा सोडा तेवढ्याच महत्वाच्या असतात, कारण की ह्या 1-1, 2-2 धावा सामन्याच्या शेवटच्या वेळी चित्र बदलतात. जर आजच्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर या 1-1, 2-2 धावांना तेवढंसं महत्व दिलं जात नाही. जर मोठा षटकार चौकार जर मारला तर तो फलंदाज मानला जातो. निश्चितच जवळजवळ 18 ते 20 पावलांचं रनअप या दिनेश या गोलंदाजाचं. धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या झाली ती 3 अशी. पुढचा चेंडू दिनेश यांचा, स्लोअर पद्धतीचा फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातो सरळ सीमारेषेकडे, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर आणि बिटवीन द विकेट या 2 धावेशी धावसंख्या पुढे सरसावली. धावफलकावर धावसंख्या होते ती 5 अशी 0 गाड्यांच्या मोबदल्यात. सलामीला आलेली जोडी ती म्हणजेच एकनाथ आणि रामकृष्ण. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण मात्र निश्चितच स्वीकारलं, त्याच्या मागे निश्चितच काहीतरी स्ट्रॅटेजी असेल ती सालवेश्वर टायटन संघाची. आणि मात्र इथे मोठा प्रहार, चेंडू मात्र जाईल सरळ क्षेत्ररक्षकाकडे, सरळ झेल बाद, मोठा गडी गारद होतोय, पहिला धक्का बसतोय तो मात्र खंबाले टायगर्स संघासमोर. आणि त्यांची जागाण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज सुबान हा फलंदाज मैदानाच्या दिशेने. एकनाथ या फलंदाजी जागाण्यासाठी जातोय. एकनाथ यांची मात्र खेळी संपुष्टात, सुंदर अशी झेल आपल्याला बघायला मिळाली ती सालवेश्वर टायटन संघाची. निश्चितच त्यांचा अनुभव या पूर्ण संघाचा कर्णधाराचा अनुभव होता आपला या सर्व गोलंदाजावरती, क्षेत्ररक्षकांवरती, यासाठी निश्चितच त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल याचं प्रत्यक्षरित्या बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या दिशेने. आपल्या गावाच्या खेळाडूंसाठी, नववर्षित खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म बनवून ठेवला आहे तो या स्पर्धेदरम्यान. खंबाळे प्रीमियर लीग अधिष्ठी देवी चषक 2026 पर्व पहिलं. या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी भरपूर सर्व गावातील ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली. काही लोक गावावरनं आली या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी, कारण की गावासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या सर्व तरुण मंडळींना प्रोत्साहन देणं
आणि त्यांच्या पाठीमागे पाठ राखायचं काम करणं निश्चितच असतं आणि तेच काम एक आपले वयस्कर वगैरे सर्व व्यक्ती इथे करत असतात. पण क्रिकेट या खेळामध्ये वयाची मर्यादा नसते. तुमच्याकडे जर अनुभव असेल तर त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही मैदानाच्या दिशेने बघू शकाल. ते म्हणजे 11 नंबरचं जर्सी अनुभवी असे खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज संजय. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या गोलंदाजाने मात्र मिळवला होता तोच संजय. दुसरा चेंडूने धाव फेकण्यामध्ये यशस्वी. स्ट्राईकवर आहे तो डावकर हाताचा फलंदाज तोच म्हणजे रामकृष्ण आणि डावकर हाताने गोलंदाजी मात्र करतायत तेच मात्र संजय. संजय यांच्याकडे उत्कृष्ट असं कौशल्य पण आहे फलंदाजीमध्ये. गोलंदाजीचं कौशल्य तर तुम्ही मैदानाच्या दिशेने बघताच. 2 चेंडू वारंवार निर्धाव फेकतोय. कट्ट्यावरच्या गप्पा घरात पप्पा आणि अचूक टप्पा ज्या गोलंदाजाने मात्र टाकण्यासाठी यशस्वी ठरला त्याने मात्र सामना आपल्या बाजूने झुकवला निश्चितच. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. संजय या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. त्याच गोलंदाजीचं कौशल्य अनुभव आपल्याला या सामन्यादरम्यान बघायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा हे मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. म्हणजे 3 चेंडू निर्धाव फेकले होते. 4था चेंडू वरती प्रहार केला होता पण क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धावा रोखू शकले असते पण काही हरकत नाही. तरी पण या गोलंदाजाचं कौतुक मात्र निश्चितच होईल. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 6. म्हणजे दुसरं शतक प्रगतीपथावर असताना अजूनपर्यंत एका डिजिट मध्ये धावसंख्या. थोडासा मात्र रामकृष्ण मात्र बेट होतोय पण एक चोरटी धाव मात्र मिळवतोय. आता मात्र स्ट्राईकवर येईल. 7 धावा धाव फलकावर लागतात. सुंदर 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 चेंडू. आता मात्र 4 चेंडू नंतर पंचांचा दोन्ही समांतर स्वेर चेंडूचा इशारा. म्हणजे आता 4 चेंडू नंतर एक अतिरिक्त धाव मात्र दिली होती संजय यांनी. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 8 अशी. सुंदर 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 गोलंदाजीचं प्रदर्शन इथे बघायला मिळते. धावसंख्या मात्र होते ती 9 अशी. शतक मात्र संपतंय. म्हणजे संजय या गोलंदाजाचं कौतुक मी का म्हणतो सारखं की 6 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केले या गोलंदाजाने आणि अजूनपर्यंत 2 षटकानंतर एका डिजिट मध्ये धावसंख्या 9 धावसंख्या झाली आहे. चला आपल्या संघामध्ये जो टीम प्लॅनिंग असेल ते लवकरात लवकर करून ठेवायचं आहे. जे गोलंदाज आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड साठी गोलंदाजी करतील याचं प्रिपरेशन यांनी आधीच करून ठेवायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. उन्हाचा तडका सुद्धा तेवढाच आहे. मंडळाच्या वतीने पाण्याची सोय केलेली आहे. क्रिकेट हा खेळ खेळत असताना प्रत्येकाने आपले शरीराची काळजी सुद्धा तेवढीच घेणे गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या, शरीराची काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे या क्रिकेटचा सुद्धा आनंद तुम्ही घ्या. कारण की हे आपल्या गावाचं क्रिकेट आहे. गावाच्या खेळाडूंसाठी ही संधी मात्र उपलब्ध करून दिली. ती मात्र खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं शतक हाणमारीचं शतक अमोल हा गोलंदाज घेऊन येते. पहिलंच चेंडू स्वेर चेंडू म्हणजे अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 10 अशी. अमोल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंच दुनियात समांतर शाहरुख खान स्टाईल मध्ये स्वेर चेंडूचा इशारा. हे अतिरिक्त धावसंख्या बॅटीने कमी आली पण अतिरिक्त धाव जर तुम्ही दिलात तर समोरच्या संघाला मात्र तेवढी संधी मिळते संघाची धाव फलक पुढे सरसावण्यासाठी. धावसंख्या पुढे सरसावली. आता मात्र धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 अशी. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण मात्र होते सर्कल मध्ये. 11 नंबरची जर्सी परिधान केली आणि मात्र इथे
धावच्या स्वरूपात मात्र गडी मात्र गारद होतोय. हीच का ती स्ट्रॅटर्जी असेल ती सर्कल मधल्या खेळाडूची. एक अनुभवी असा मी फलंदाज या क्षेत्ररक्षक का म्हटलं जातं. ती झेल मात्र त्यांनी सोडली पण गडी मात्र धावच्या स्वरूपात मात्र तंबूत परतला. राजेश मात्र जातोय. नवीन फलंदाज. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 12 अशी. राजेश नवीन फलंदाज. राजेश स्ट्राईकवर आहे तो. रामकृष्ण अजूनही सलामीला आलेला हा रामकृष्ण. ह्याची अजून बॅट शांततेत दिसते आपल्याला. बॅटला थोडं गरम करावं लागेल. मोठे फटके मारावे लागेल. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू मात्र खांद्यावर आदळतो. चेंडू सरळ जातोय सरळ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे पण चेंडू तोपर्यंत ट्रॅव्हल करेल. पंचांचा चौकारचा इशारा येतो. मध्ये 4 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. केपीएल चौकार म्हणजे पहिल्या इनिंग मधील हा पहिलाच चौकार इथे बघायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 16 अशी. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 16 धावसंख्या. तिसरा चेंडू फुल टॉच मध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. पॉईंटच्या दिशेने चेंडू येतो सरळ सीमारेषेकडे. म्हणजे सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय तो रामकृष्ण यांच्या बॅट मधून. वाक जरी जखमी झाला असेल तरी त्याची दहशत कमी होत नाही. तो थोडा वेळ जाऊ देतो आणि नंतर पुन्हा निघतो ती दहशत आणि तोच दरारा घेऊन. तोच रामकृष्ण मैदानाच्या दिशेने सलामीला आलेला निश्चितच होता. थोडा वेळ जाऊ दिला आणि नंतर शेवटच्या षटकामध्ये मोठा प्रहार करतोय. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार मात्र त्यांनी निश्चितच केले. 2 चौकार खणखणीत असे ठोकलेत. या 4 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. आता मात्र धावसंख्या झाली ती 20 अशी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण की रामकृष्ण या फलंदाजाला मात्र रोखावं लागेल. शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल करतो सीमारेषेकडे. मैं अभी रोखने वाला नहीं हूं. रामकृष्ण निश्चितच वाघड तिकडे बाबळीचा हिरवा पाला. रामकृष्ण बोलतो मी झुकेगा नाही साला. तोच रामकृष्ण मैदानाच्या दिशेने बघायला मिळते. खरं 3 चेंडूमध्ये 3 खणखणीत चौकार जे बघायला मिळाले आपल्याला. धावसंख्या पुढे सरसावली. 24 लॉस ऑफ 2 विकेट. 24 धावा धाव फलकावर लागतात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. रामकृष्ण मात्र थोडस खराब असं गोलंदाजीचा प्रहार आपल्याला बघायला मिळतो. आताचा मात्र सुंदर असा चेंडू लोअर फुटात पद्धतीचा चेंडू मात्र निश्चितच होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्फत आणि मात्र इथे झेलवाद. अमोलने मात्र रामकृष्ण यांची खेळी मात्र संपुष्टात केली. ओव्हरच्या समाप्तीमध्ये धावसंख्या मात्र स्थिरावली होती 24 वरती. रामकृष्ण यांच्या बॅटमधून 3 चौकार निश्चित झाले होते आणि धावसंख्या मात्र जी स्थिरावली होती ती मात्र गेली 24 वरती. आता मात्र म्हणजे 18 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. हा सामना जर जिंकायचा असेल खंबाले टायगर संघाला. चला यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस रॉयल गांगो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस की बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. मराठा वॉरियर्स वर्सेस रॉयल गांगो दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. सालवेश्वर टायटन संघाने आपले क्षेत्ररक्षण डोळे सजवून घ्यायचं आहे. हा माफ करा.
सांभाळ टायगर संघाने आपले क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि सालेश्वर टायटन्स संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. शुभम मावळा वॉरियर्स वर्सेस रॉयल गांगो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. मावळा वॉरियर्स वर्सेस रॉयल गांगो दोन्ही संघाचे कर्णधार कृपया सहकार्य करा. ज्यावेळी अनाउन्समेंट होते त्यावेळी कृपया उपस्थिती दाखवा. सालेश्वर संघाचे सलामीचे फलंदाज कृपया मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी पाठवायची आहे. वेळ फार कमी आहे. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. 12:46 झाली आहेत. अजून बरेचसे सामने बाकी आहेत. 3 षटकांचे सामने आहेत. जर पुढचे सामने सुद्धा तुम्हाला 3 षटकांचे खेळायचे असतील तर सर्व संघांना आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा आहे आपल्या गावाची आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर तुमचं सहकार्य तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मागे सर्व ग्रामस्थ उभे आहेत निश्चितच तुम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी, पण तुमचंही सहकार्य आम्हाला निश्चितच लाभो. कारण की या पूर्ण स्पर्धेमधून एकाच दुसरा खेळाडू आपल्या 7 समुद्रापलीकडे मोठ्या स्पर्धेमध्ये थोड्याच दिवसामध्ये दिसेल यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. खांबोळी प्रीमियर लीग 2026 आदित्य देवी चषक पर्व पहिलं. त्या संधीचं सोनं तुम्ही करा आणि पराभव झालेल्या संघांना सुद्धा इथे संधी दिली जाते. म्हणजे इकडे आलेला पूर्ण दिवस तुमचा वाया जाणार नाही. संधी तुम्हाला दिली जाते. त्या संधीचं सोनं मात्र करा. प्रत्येक संघामध्ये मी निश्चितच एक मेसेज निश्चितच देईन की खेळाडू किती पण मोठा जरी असला तरी एक संधी तुम्हाला निश्चितच देतो. त्या संधीचं सोनं करा. सामना तुम्ही आपल्या बाजूने झुकवाल. 25 धावांचं आव्हान, 25 धावांची जबाबदारी खांद्यावर घेऊन सालेश्वर टायटन्स संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने बघायला मिळाली. सालेश्वर संघाचे सलामीची जोडी फलंदाज नेम दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. कॅमेरामॅन कुठे असतील त्यांनी फोटोसाठी जरा कृपया यायचं आहे. टॉस साठी टॉस का बॉस आहे इथे. कृपया सालेश्वर टायटन्स संघाचा अतिरिक्त खेळाडू, आम्हाला एक जरा खंत वाटते की सारखं आम्हाला एक अनाउन्समेंट करावी लागते की अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवा करून, तो कृपया सहकार्य करा. चला पंचाली सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना थांबवायचा नाहीये. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र रामकृष्ण. फलंदाजीसाठी असेल तर नॉन स्ट्राईकवर अमोल आणि स्ट्राईकवर आहे तो मात्र फलंदाज नेम स्ट्राईकवर आहे तो मंगेश. ओके, मंगेश आणि अमोल. गोलंदाजीचा भार सांभाळलाय तो मात्र रामकृष्ण. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. झेल खाली क्षेत्ररक्षक घेईल पण थोडासा मिसअंडरस्टँडिंग. एक टप्पा झेल पकडतोय आणि मात्र इथे 2 धावा पूर्ण. संघाचा मात्र आणि खातं आणि वैयक्तिक खातं खोलतोय तो मात्र मंगेश. 2 धावेनिशी संघाचं खातं खोललंय. 2 धावेनिशी 25 धावांचा आव्हान. यानंतर होणारा सामना होता तो म्हणजेच मावळा वॉरियर्स वर्सेस रॉयल गांगो. नाणेफेकीचा कॉल जो गेला तो रॉयल गांगो संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. यानंतर तयारीत राहायचं आहे. पुढचा चेंडू रामकृष्ण यांचा शॉर्ट लेंथ चेंडू आणि मात्र सुंदर असा चेंडू. थोडासा चेंडूला वेग दिला. खाली राहिलेला चेंडू निर्धाव जातोय. म्हणजे आता मात्र चेंडू आणि धावांची लेवल येते. 2 चेंडू 2 धावा. 18 चेंडू 25 धावांचा आव्हान असताना सलामीला आलेली जोडी मंगेश आणि अमोल. पहिल्या चेंडूवरती सन्मान. दुसऱ्या चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती सन्मान. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 3 अशी. पुढचा चेंडू असेल तो एक नवीन बॅटर अमोल. थोडस महागडं शतक निश्चितच मानलं जातं अमोल यांचं, पण फलंदाजीवाडी तेवढंच कौशल्य त्यांचं असेल बघायचं आहे.
सुंदर असा फटका अमोल यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल अमोल यांना. आणि धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पुढे सरसावली ती 4 अशी. धीमी सुरुवात आतापर्यंत निश्चितच आहे, पण पुढे एकाच दुसरे मोठे फटके बघायला निश्चितच मिळतील या सामन्यादरम्यान. शॉर्ट लाईन मध्ये चेंडू. चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू सरळ एक टप्पा जातो सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी केपीएल चौकार. निश्चितच 4 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या आणि पुढच्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार. म्हणजे संघाची धावसंख्या झाली ती 8 अशी. धावसंख्या झाली ती 8 अशी. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. पायातला चेंडू उखळून लावलाय, पण स्वतः गोलंदाज रामकृष्ण मात्र चेंडू स्वतः अडवतोय आणि धावसंख्या मात्र रोखून ठेवतोय. धावसंख्या झाली ती 8 अशी 6 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे पहिलं शतक मात्र संपलंय. धावसंख्या आली 8. 25 धावांचं आव्हान. आता मात्र 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. याची नोंद घ्यायची आहे फलंदाजांनी, गोलंदाजांनी. क्षेत्ररक्षक 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाज सुबान वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येते तो मात्र सुबान. 17 नंबरची जर्सी परिधान केला हा गोलंदाज. जवळजवळ 8 ते 10 पावलांचं रनअप. पूर्ण 11 खेळाडूंमधून या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली, कारण की तेवढा विश्वास या गोलंदाजावरती आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू लोअर फुट टॉच पद्धतीचा चेंडू मात्र होता. या एक चेंडू निश्चितच आला मोठा फटका, पण सुंदर अशी फेकी आणि एका धावावर समाधान निश्चितच मानावं लागेल. मला असं वाटतं अमोल यांचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त मंगेश यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असावा, कारण की मंगेश यांच्या बॅट मधून मोठे फटके निश्चितच येऊ शकतील. सुबान पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट लाईन मध्ये चेंडू पॉइंटच्या दिशेने थोडासा वळण घेतोय चेंडू, पण क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ज्या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हेच ते अनुभव आहे. आज तो क्रिकेट आहे. आणि क्रिकेट हा जो खेळ आहे ना मित्रांनो, तो 1-2 खेळाडूंचा नाही, तर तो एकूण 11 खेळाडूंचा खेळ आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लोअर होल्ड आउट पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली. स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू जातोय. पुन्हा एकदा एका धावावर समाधान. म्हणजे 3 चेंडू वरती 3 धावा निश्चितच झाल्या. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 11 अशी. अजून एकही गडी घारत झालेला नाहीये. सलामीला आलेली जोडी ही मंगेश आणि अमोल. आतापर्यंत 11 धावा झाल्यात या संघाच्या. म्हणजे आतापर्यंत दुसऱ्या षटकातील धीमी सुरुवात. पंचांचा दोन्ही हात समांतर स्वेर चेंडूचा इशारा म्हणजे अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 12 अशी. 12 लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र 9 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. आताचा मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सामना कोणत्या बाजूने झुकेल हे मात्र अजून सांगू शकत नाही, कारण की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची आवश्यकता दिसते इथे. आता या चेंडूवरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण सुंदर अशी फेकी. निश्चितच एक क्षेत्ररक्षकाने हे निश्चितच केलं पाहिजे की चेंडू जर आपल्या हातामध्ये राहिला तर निश्चितच या मैदान मोठा आहे. 2 धावा निश्चितच येतील या मैदानामध्ये. तेच स्ट्रॅटर्जी असेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या पुढे सरसावली 13 वरती. सुंदर झेल पॉइंटच्या दिशेने सर्कलमध्ये जी झेल जी पकडली, ही जी झेल आहे जी सामन्याचं चित्र बदलेल का? अमोलला मात्र तंबूत परतावं लागते. चेंडूचा वेग मात्र
खूप मोठा होता, पण त्याच वेगामध्ये जी झेल अतिशय उत्कृष्टरित्या पकडली. गोलंदाज आपलं काम पूर्ण करत असतो, क्षेत्ररक्षकाने सुद्धा आपलं काम पूर्ण करायचं असतं. तेच काम, ती जबाबदारी पूर्ण केली आणि या सामन्यामध्ये रोखून ठेवलं. ते मात्र खंबाले टायगर संघाने. धावसंख्या झाली होती 13 अशी. आता मात्र 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फलंदाज नेम निश्चितच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांनी मिळवला तेच संजय मैदानाच्या दिशेने जाताना दिसत आहेत आपल्याला. सालवेश्वर टायटन संघाचे हे फलंदाज संजय. गोलंदाजीसाठी आहे तो मात्र राजेश. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं शेवटचं शतक. सालवेश्वर संघासाठी हाणामारीचे शतक आहे, कारण की 6 चेंडू मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. खंबाले गावाचे वाघ झुंज देतात या मैदानावरती. शॉर्ट लेन पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा बीट झालाय. तो मात्र फलंदाज मंगेश. आता मात्र स्ट्राईकवर एक धडाकेबाज फलंदाज संजय. डावखुरा हाताचा फलंदाज निश्चितच. मागच्या सामन्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार ज्या बॅटिंगमधून बघायला मिळाला आणि सुंदर अशी गोलंदाजी पण केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवला होता तेच संजय. आता या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना तेच कौशल्य दाखवावं लागेल. 5 चेंडू मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता असताना मात्र आता स्ट्राईकवर आहे ते मात्र संजय. जवळजवळ 18 ते 20 पावलांचं रनअप राजेश गोलंदाजाचं. यानंतरचा सामना जो होणार आहे तो दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. चला, वेळ फार कमी आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. ओके, म्हणजे आता या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सरळ धडक करेल सेमीफायनलच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. म्हणजे हा दोन्ही संघांना मात्र संधी मात्र आहे. फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू मात्र संजय यांना काही समजला नसेल, स्लोअर पद्धतीचा असेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या गोलंदाजाने मात्र इथे या मैदानाच्या दिशेने आपल्याला बघायला मिळालं. आणि मात्र आता 4 चेंडू 10 धावेची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो मात्र सलामीला आलेला जोडी मधील एक फलंदाज मंगेश. काय सामना होतोय, दोन्ही संघांना संधी आहे. जो संघ विजयी होईल तो संघ सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची. त्याच्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी तेवढाच महत्वाचा ठरेल. दोन्ही संघ मात्र झुंज तेवढंच मेहनतीने देत आहेत. आता बघायचं कोणाची मेहनत साक्ष ठरते. मोठा प्रहार, नो लुकचा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण झेल खाली क्षेत्ररक्षण निश्चित झाला होता, पण बॉलाची उंची जास्त होती आणि त्या उन्हाच्यामुळे हा चेंडू मात्र दिसला नसेल. झेल मात्र सुटू. पंचांचा नो बॉलचा इशारा. व्हॉट अ मॅच. म्हणजे आताच्या 3 धावा निश्चितच मिळतील. एका वेळेला सामना सालवेश्वर संघ टायटन बाजूने झुकतोय तर एका बाजूने खंबाले टायगर्सच्या बाजूने झुकतोय. म्हणजे दोन्ही संघ एकमेकांना संधी देतात विजयी होण्यासाठी. ओके, धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 18 अशी. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा. आमच्या पंचांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी, कारण की अचूक असा त्यांचा लक्ष असतो, अचूक त्यांना निर्णय द्यायचा असतो. कारण की मॅच अटीतटीची चालू असताना चारी बाजूने लक्ष देणं गरजेचं असतं. आणि निश्चितच फक्त बॅटिंग बॉलिंग महत्वाची नसते, तर त्या गोलंदाजाने साईड सांगितली की नाही, सर्कल मध्ये प्लेयर आहेत की नाही, त्यानंतर लेग साईड ऑफ साईडला 5-4चं कॉम्बिनेशन आहे की नाही, या सगळीकडे लक्ष द्यावं लागतं.
सीमारेषेकडे 5 क्षेत्ररक्षक आहेत की नाही हे सगळीकडे लक्ष पंचांना द्यावं लागतं. पुढचा चेंडू 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा प्रहार झेल होऊ शकेल का? चेंडू सरळ जातो सीमारेषेकडे आणि मात्र चेंडू जातो सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी केपीएल चौकार. आता मात्र हा सामना आलाय 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. धाव संख्या झाले ती 22 अशी. सामना कुठे होता कोणत्या बाजूला झोकला पण 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की ही स्पर्धा आहे क्रिकेटची आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर तुमची मेहनत चिकाटी आणि विश्वास जर असेल ना तर हा सामना मात्र तुम्ही निश्चितच जिंकू शकाल. थोडस वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना निश्चित मी दोन्ही संघासाठी एक सांगू इच्छितो. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण वेळ मात्र नक्कीच बदलते. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू येतो सरळ. सुंदरसं क्षेत्ररक्षण. निश्चितच क्षेत्ररक्षण कौशल्य करावं तेवढं कमी आणि मात्र इथे 2 धावा येत आहेत. आता मात्र सामना मात्र टाय होतोय. आता मात्र 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 1 धावेची आवश्यकता निश्चितच आहे. आव्हान तसं काही मोठं नव्हतं पण गोलंदाजीचं जर कौशल्य जर बघायला गेलं तर अतिशय सुंदर होतं. थोडंसं शेवटचं शतक महागडं ठरलं. जवळजवळ 8 ते 10 पावलांचं रनअप राजेश यांचं. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षक सर्व जवळ आपल्याला बघायला मिळाले. थोडासा दबाव गोलंदाजीच्या खांद्यावरती दबाव मात्र निश्चित असेल. दोन चेंडू 1 धाव. काय सामना झालाय. विजयी संघ सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. अजूनही प्रयत्न चालू आहेत. आणि शॉर्टलाईन मध्ये तुझा चेंडू होता. चेंडूला सरळ दिशा दिली सीमारेषेकडे. सॉरी. आणि मात्र सालेश्वर संघ मात्र विजयी होते आणि सरळ धडक मारतोय सेमीफायनल मध्ये. सालेश्वर संघाचा खूप 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 स्वागत करतोय आम्ही इथे. अभिनंदन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल आणि पराभव संघाचा मनापासून आभार. निश्चितच मी तुम्हाला एक निश्चितच सांगू शकतो की मैदानातील सामना जरी तुम्ही हरला असाल तर मनातल्या क्रिकेटला मात्र तुम्ही विसरू नका कारण की आजचा जरी दिवस तुमचा नसला तरी पुढचा दिवस तुमचा मात्र निश्चितच असेल. चला यानंतर होणारा सामना रॉयल गांगो वर्सेस मावळा. मावळा वॉरियर संघामध्ये नाणेफेकीचा कॉल गेला होता तर रॉयल गांगो संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि मावळा वॉरियर संघाने आपल्या क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आणि आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र जातो यांच्यामध्ये सुद्धा. आता जे हरलेत ना त्यांना परत चान्स आहे. हरलेले परत खेळणार ना माझ्या बरोबर. ओके. आताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो